दासबोध पहा माझा ग्रंथ नीट. भाग 1. लेखक सूर्यकांत कुलकर्णी. अभिवाचन श्वेता कुलकर्णी. प्रकाशक चेतक बुक्स. 1. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. गुरु माऊली ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, संत एकनाथांचे एकनाथी भागवत ह्या 2 ग्रंथांबरोबरच मराठी मनावर ज्या 3ऱ्या ग्रंथाने पगडा बसवला असेल तर तो समर्थ रामदासांच्या दासबोधाने. दासबोधात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्या व त्याच्या लेखनकर्त्याविषयी थोडीशी माहिती देणं प्रस्तुत ठरेल. समर्थांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. समर्थांचे जन्मनाव नारायण असे होते. इसवी सन 1620 मध्ये या नारायणाने विवाह मंडपातून पलायन केले व नाशिक जवळील टाकळी येथे तपश्चर्या सुरू केली. तब्बल 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर 1632 पासून त्यांनी पुढील 12 वर्षे म्हणजे इसवी सन 1644 पर्यंत हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पदभ्रमण केले. ईश्वरी शक्तींची अनुभूती घेऊन व नंतर पदभ्रमणाच्या निमित्ताने हिंदुस्थानच्या त्यावेळच्या परिस्थितीचे, समाजमनाचे पूर्ण निरीक्षण त्यांनी केले. तपश्चर्येची 12 व पदभ्रमणाची 12 असा एकूण 24 वर्षांचा अनुभव समर्थांनी दासबोधात ओतलाय. महाडजवळील शिवथर घळीत इसवी सन 1654 साली दासबोध लेखनास समर्थांनी प्रारंभ केला. पण हा अनुभवाचा ठेवा भक्तांच्या हाती ठेवला गेला इसवी सन 1682 मध्ये. समर्थांचे महानिर्वाण होण्याआधी फक्त 2 महिने आधी हा ग्रंथ समर्थांनी पूर्ण केला व भक्तांच्या हाती दिला. भगवद्गीतेत श्रीकृष्णाचा अर्जुनास उपदेश आहे, तर भागवतात श्रीकृष्ण उद्धवास उपदेश देत आहेत. आपली उपनिषदेही गुरु शिष्यांच्या संवादाने फुललेली आहेत. तसाच दासबोध हा ग्रंथही गुरु शिष्यांच्या संवादाने नटलेला आहे. त्यामुळे पहिल्या दशकातील प्रारंभीच्या समासातच समर्थ ग्रंथांचे नाव व त्याचा विषय सांगून टाकतात. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. समर्थांनी या प्रस्तुत ग्रंथात काय काय आहे, त्यासाठी संदर्भ कुठले घेतले आहेत, श्रोत्यांच्या मनातील शंकांच्या अनुषंगाने आलेले विषय कोणकोणते, तसेच हा ग्रंथ पूर्ण अभ्यासल्यानंतर त्याचे मिळणारे फळ कोणते याचे सविस्तर वर्णन केले आहे. थोडक्यात पूर्ण ग्रंथाची झलकच पहिल्या या समासात आपणास दिसते. समर्थांचा श्रोता हा मुमुक्षू आहे. त्यामुळे अध्यात्म मार्गात ज्या ज्या अडचणी, शंका येतात की ज्या मुमुक्षू असताना समर्थांनीही अनुभवल्या, त्या सर्वांचे निरसन मी इथे केले आहे. असे सांगताना समर्थ म्हणतात, नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. भक्तीच्या मार्गाने जपणाऱ्यास ईश्वराचे दर्शन घडते असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय देताना ते म्हणतात, भक्तीचेन योगे देव निश्चये पावती मानव. मग या भक्तीच्या मार्गावर असणारे नवविधा भक्ती, ब्रह्मज्ञान, वैराग्य यांची लक्षणे कोणती, उत्कृष्ट भक्ती कोणती, शुद्ध ज्ञान कोणते, आत्मस्थिती, शुद्ध उपदेश, शुद्ध आत्मस्वरूप, विधेय स्थिती, अलिप्तपणा म्हणजे काय, सायुज्य मुक्ती, मोक्ष प्राप्तीची लक्षणे कोणती, सर्व देवांचा देव कोण, उत्तम भक्त कोण, जीवशिवांचे स्वरूप काय, मायेची उत्पत्ती, सर्वोत्तम ब्रह्म, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती, सृष्टीचा कर्ता कोण, अशा अनेक विषयांचा उहापोह या ग्रंथात आलाय. अनेक ग्रंथांची मते, मतांतरे मांडून मी खरा कोण, या विषयाचे स्पष्ट, स्वच्छ, निसंशय स्वरूप या दासबोधात आले आहे. असे सांगताना समर्थ म्हणतात, मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. पूर्ण ग्रंथ अभ्यासल्यानंतर समर्थांचे ग्रंथलेखनामागचे जे उद्दिष्ट आहे ते या ओळीत स्पष्ट दिसते. आपण कोण. समाजातील प्रत्येक मनुष्य सतत काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो आणि आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येते की आपण जे जे मिळवले ते ते नश्वर आहे, यात शाश्वत काहीच नाही. एवढे मिळवूनही समाधान नाही आणि म्हणून समर्थांनी अनुभवले की माणूस त्याच्या उद्दिष्टापासून, ईश्वर प्राप्तीच्या मार्गापासून खूप दूर गेलाय.
वादळात सापडलेल्या नावेप्रमाणे भरकटलाय. त्याला मार्गावर आणलंच पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात, आपण कोण हे त्याला समजले पाहिजे. मनुष्य जन्म कशासाठी, त्याचे जन्म घेणे सार्थकी केव्हा लागेल हे त्यास उमजले पाहिजे. समर्थांची ही तळमळ मानवाचा उद्धार करण्यासाठी आहे. टाकळी येथील तपश्चर्येच्या काळात व नंतर पदभ्रमण करताना त्यांना हिंदुस्थानचे जे विदारक दृश्य पाहण्यास मिळाले त्यामुळे ते खूप व्यथितही झाले. त्यांनी रचलेल्या करुणाष्टकातून काही ओव्यातून त्यांची ही मनस्थिती डोकावते सुद्धा. दासबोध लिहिताना अनेक ग्रंथांचा आधार, वेद उपनिषदांचा आधार घेतल्याने ते म्हणतात, पण ते मुख्य भर देतात आत्मप्रचितीवर. या ग्रंथांचा आधार मला जी आत्मप्रचिती आली ती मुख्य आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रींसहित. जय जय रघुवीर समर्थ. 2. कामक्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला. आपण बघितले की दासबोध या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट काय, त्यात चर्चिलेले विषय कोणते, हे सर्व निसंशय सरळ व स्पष्ट शब्दात या ग्रंथात मांडल्याचे प्रतिपादन समर्थ करतात. अनेक ग्रंथ उपनिषदांचा आधार जरी घेतला असला तरी स्वानुभव आत्मप्रचिती हा या ग्रंथाचा मुख्य आधार असल्याचे समर्थ सांगतात. समर्थ माहिती देताना सविस्तर वर्णन करतात. मार्गावरील स्थळ शोधण्यासाठी नवखा माणूस जसा अनेक खाणाखुणा विचारून घेतो तसे समर्थ प्रत्येक गोष्ट सविस्तर वर्णन करतात. अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ते थांबत नाहीत, तर त्या ग्रंथांची सूची श्रोत्यांपुढे ठेवतात. वेद, वेदांत, उपनिषदे, भागवत, शरीरभाष्याबरोबर ज्या 12 गीता त्यांनी संदर्भासाठी घेतल्या त्यांची नावही ते देतात. दासबोधातील विषयास कोणालाही खोटा असं म्हणता येणार नाही. जे मत्सराने असे म्हणत असतील तर ते आधार घेतलेल्या ग्रंथांना खोटे म्हणतात असंच म्हणावं लागेल. मत्सराने यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. उगीचच ग्रंथास नावं ठेवणाऱ्यांचा समर्थ चांगलाच समाचार घेतात. स्वतःला येत नाही असा माणूस मत्सराने पेटलेला असतो नि मग दुसऱ्यास दोष देण्याशिवाय तो काहीच करू शकत नाही. ग्रंथ न वाचता दूषण देणारा म्हणजे हीन वृत्तीचा समजावा हे सांगताना समर्थ म्हणतात, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. खोटा अभिमान मत्सर निर्माण करतो, तर या मत्सरापोटी तिरस्कार प्रगट होतो. त्यातून मग तीव्र क्रोध विकार पुष्ट होतो. मग अशा प्रकारे विकृत झाले की त्याच्या अंतरंगात कामक्रोध खवळतात व त्याच्या मनाच्या अहंकाराने तो हीनक्या मनस्थितीला पोचतो. समर्थांनी रसातळाला जाणाऱ्या मनुष्याची स्थित्यंतरे अगदी सोप्या शब्दात मांडली आहेत. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, ध्यायतो विषयान्युत्सह संगस्तेषुपजायते, संगास्त संजायते कामः कामात क्रोधोन्भिजायते, क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहा स्मृति विभ्रमः स्मृति भ्रंशा बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणेष्यति. समर्थ हीच घसरण वर्णन करून शेवटी म्हणतात की काम क्रोधाने बरबटलेला माणूस चांगला असू शकत नाही. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. हीन वृत्तीसाठी समर्थ इथे चोरून अमृत सेवन केलेल्या व त्यामुळे त्याचा परिणाम ज्याचे मस्तक उडवण्यात झाला त्या राहूचे उदाहरण देतात. वास्तविक राहूने अमृत प्राशन केले होते, तो अमरच व्हावयास हवा, पण हे अमृत प्राशन त्याने वाईट बुद्धीने केल्यामुळे त्याला मृत्यू पत्करावा लागला. आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणे कायम दिसतात, आढळतात. माणसं अगदी उच्च पदावर असतात, समाजात मानाने वावरत असतात, पण त्यांचा एखादा असा गुण निदर्शनास येतो की त्याची सगळी चांगली प्रतिमा क्षणार्धात धुळीस मिळते. त्यांच्यासाठी अमृत प्राशिलेल्या राहूचे उदाहरण चपखल बसते. समासाच्या शेवटी दासबोधाच्या अभ्यासाने काय लाभ होतो, काय फळ मिळते याचे विवेचन समर्थ म्हणतात, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी. अज्ञान दुःख भ्रम सर्व नष्ट होईल व त्वरित ज्ञानप्राप्ती होईल अशी या ग्रंथाची फळश्रुती आहे. दासबोधाच्या वाचनाने माणसाच्या आचरणात चांगला बदल घडतो.
ईश्वर दर्शनाचा सोपा मार्ग सापडतो. सायुज्य मुक्तीचा रस्ता शोधता येतो. अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन त्याच्या अंगी वैराग्य बाणते की जे पुढे ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असते. ग्रंथाची फलश्रुती मुळातूनच वाचणे, अभ्यासणे योग्य होईल. समर्थ फलश्रुतीविषयी म्हणतात, भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समर्यो जाणती. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत सदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. मनास समाधान, विश्रांती मिळण्यासाठी दासबोध ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे, अभ्यासिला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. 3. जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान. दासबोध या ग्रंथाविषयी पूर्ण माहिती प्रारंभीच्या समासात देऊन समर्थ ग्रंथारंभ करीत आहेत. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणेशाच्या स्मरण व स्तवनाशिवाय कशी होणार? हिंदू परंपरेत सर्व कला, विद्या, ज्ञान याचा अधिपती असलेल्या, सर्वत्र मंगलमय करणाऱ्या श्री गणेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असे म्हणून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत श्री गणेशास वंदन केलंय. संताच्या लेखी गणेश म्हणजे शुद्ध जाणीव, स्वस्वरूपाचे निखळ ज्ञानच होय. समर्थांनी तर ही जाणीव जनसामान्यांपर्यंत पोचवली. त्यांनी देवादिकांच्या ज्या आरत्या रचल्या त्यामधील श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती तर महाराष्ट्रातील लहान थोर अशा प्रत्येकाच्या मुखात बसली. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका असे संबोधून समर्थ श्री गणेश स्तवन आरंभ करतात. या समासातील प्रारंभीच्या 6 ओव्यातून आपल्याला गणेशाचे तात्विक दर्शन घडते. ओंकार स्वरूप असणाऱ्या गणेशाचे वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात, माझिये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्सून न्यास वदवावे, कृपा कटाक्षे करुनी. समर्थ एवढे प्रतिभावंत असूनही स्वतःकडे मुकेपणा घेत आहेत. माझ्या म्हणजे अंतःकरणात कायम वास्तव्य करून ग्रंथ सांगण्यास ते गणेशाकडे सामर्थ्य मागतायत. गणेशा, तुझ्या कृपाने भ्रम अज्ञान नष्ट होते तर सर्व विश्वास गिळणारा काळ आपला गुलाम बनतो. तुझ्या कृपादृष्टीने संकटे आपल्या वाऱ्यालाही थांबत नाहीत व सर्व सत्कार्यविना अडथळा विना संकट पार पाडली जातात. अशा तुला विष्णू, शंकर आदी देवही वंदन करतात. इथून पुढे 7व्या ओवीपासून ते 25व्या ओवीपर्यंत श्री गणेशाचे सगुण रूप असे वर्णन समर्थांनी केले आहे. जयाचे आठविता ध्यान, वाटे परमसमाधान, नेत्री रिघोनिया मन, पांगुळे सर्वांगी. श्री गणेशाच्या रूपाच्या नुसत्या चिंतनानेच मोठे समाधान मिळते. इतके त्या गणेशाचे रूप विलोभनीय. त्या गणेशाचे रूप नेत्रांमधून अंतःकरणात उतरवण्यासाठी मन जसजसे नेत्रात एकाग्र होते तसतशा शरीराच्या इतर सर्व क्रिया आपोआपच बंद पडतात. इतकी त्या गणेशाच्या रूपाची विलक्षण अशी शोभा आहे, इतके त्याचे सौंदर्य आहे. श्री गणेशाची शोभा सगुण रूपातील सौंदर्य वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात, विशाल कपाळाला दाट शेंदूर लावलेला त्याचा देह जबर शक्तिमान व धिप्पाड आहे. त्याच्या गंडस्थळातून परमानंदाचा मध सारखा गळत असतो, त्यामुळे तो नेहमीच प्रसन्नमुखी असतो. गंडस्थळातील स्रवणाऱ्या मदाच्या सुगंधामुळेच भुंग्यांचे थवेच्या थवे अवतीभोवती घू घू आवाज करीत फिरत असतात. सोटासारखी सरळ सोंड, कपाळावरची 2 आवळे, लांब रूप पण लवचिक असे नीलमणी पंख्यासारखे हलणारे कान, त्या कानातील कुंडले, कुंडलातील प्रकाशमय नीलमणी, मुकुटावरील सुंदर रंगाची रत्ने,
घट्ट व पांढरे शुभ्र दंत. या दातांना रत्नखचित असे सोन्याचे कडे, सारखे उघडझाप करणारे बारीक नेत्र असा हा 14 विद्यांचा स्वामी आहे. त्याचे विशाल उदर, कमरेला पट्ट्यासारखा वेळखा घातलेला जिवंत नागफणा उभारून कधी टकमका बघतो तर कधी फुतकार टाकतो. त्याचे पोट सुटलेले असून कमरेला पितांबर घट्ट बांधलेला आहे. गळ्यातील फुलांच्या माळा त्याच्या कमरेपर्यंत रुळत आहेत. तो चतुर्भुज असून एका हातात परशु, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात तेजस्वी अंकुश आहे, तर चौथ्या हातात त्याला आवडणारा मोदक आहे. शरीराने स्थूल असला तरी चपळपणात तो सर्वश्रेष्ठ आहे. कला व कौशल्य मिश्रित त्याचे नृत्य चापल्य विलोभनीय आहे. नृत्य करताना त्याच्या पायातील पैंजणांचा रुणुझुणू हा आवाज मन हरण करतो. शब्द अपुरे पडतील असे रसोत्कट वर्णन समर्थांनी असे काही काव्यबद्ध केलंय की क्षणभर असे वाटते की श्री गणेशाच्या कृपेमुळे समर्थांना ही साहित्य काव्य रचना सुचली, की समर्थांच्या शब्द भांडारामुळेच गणेशाची शोभा दुणावली. काहीही असो, श्रोत्यांना मात्र हा साहित्य खजिना त्याच्या मालकासहित गणपतीसहित पाहावयास मिळाला हे त्यांचे पूर्व पुण्य फलच. साहित्य दालनात तर गणेशाचे विशेष महत्त्व, सर्व विद्या कला यांचा अधिपती तो. त्याचे हे महत्त्व समर्थ वाखणताना म्हणतात, ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुल्लभा, अष्टनायका होती. श्री गणेशाच्या नुसत्या सानिध्यानेही साहित्य निर्माण करण्यास, अष्टनायिका सहाय्य करण्यास सदैव सज्ज असतात. जय जय रघुवीर समर्थ. 4. जे योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी. ईश्वर आणि माया, शिव आणि शक्ती याच अर्थाची जोडी म्हणजे गणेश आणि शारदा. कधीही भिन्न न करता येणाऱ्या ह्या जोड्या. संत अभ्यासक कैलासवासी के.व्ही. बेलसरे म्हणतात, आपल्याला जो अर्थ समजतो तिथे गणपतीचे अधिष्ठान समजावे, तर समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ती तिथे शारदेचे अधिष्ठान समजावे. दासबोधाच्या नमन श्लोकातही समर्थ म्हणतात, गणेशः शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतम गुह्यम सर्वं मे रघुनंदनः. प्रथम असलेल्या गणेश शब्दानंतर लगेचच शब्द नमनासाठी येतो तो शारदा. साहजिकच समर्थांचे हे नमनाचे शब्द विस्तारपूर्वक असे समासात येतात नि म्हणून गणेशस्तवनाच्या समासानंतर समर्थांच्या पुढचा म्हणजे हा समास येतो तो शारदास्तवनाचा. मायारूप शारदेचे वर्णन करताना समर्थांनी त्यांची खास शैली तर मांडलीच आहे, पण या स्तवनात अनेक विचार कूट पद्धतीने आले आहेत. स्वरयंत्रातून ध्वनिरूप प्राणशक्ती दात, टाळू, जिव्हा, जिव्हामूल इत्यादी ठिकाणाहून प्रवास करीत शब्दरूप घेते. ह्या शक्तीला शारदा म्हणतात नि म्हणून वेदमाता असे संबोधून समर्थ वंदन करतात. आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता, शब्द मूळ वाग्देवता माहम माया. शब्दशक्तीचे अर्थ समजावून सांगणारी ही शारदा ब्रह्मकन्या असून आदिपुरुष ईश्वराची भार्या आहे. ईश्वर समीप असलेल्या साधकास अनुभवास येणारी तुर्यावस्था ती हीच. वासनारहित सौंदर्य असलेली ही ईश्वर शक्ती थोर पुरुषांच्या शांतीमध्ये तर ज्ञानी पुरुषांच्या विरक्तीमध्ये प्रकट होते. विद्या अविद्या या उपाधी नाहीशा करणारी ही शारदा शक्ती योग्यांच्या समाधीत तर धाडसी पुरुषाच्या निर्भयतेत आढळते. जे योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडू न टाकी. अनंत विश्वे निर्माण करणारी ही शारदा कौतुकाने ती विश्वे सहज मोडूनही टाकते नि स्वतः मात्र सूक्ष्म रूपाने ईश्वराच्या जवळ लीन होऊन राहते. तिथे निर्माण केलेले जगत हे पंचेंद्रियांना कळते, पण विचाराने शोध घेतल्यावर मात्र ती गवसत नाही. ही शब्दरूप शक्तिरूप शारदा विविध रंगरूपाने या विश्वात मिरवते. या विश्वातील सर्व जीवांच्या सर्व हालचाली ह्या शारदेच्या शक्तीमुळे होतात, तर ज्ञान झाल्यामुळे होणारा आनंद व त्या आनंदाचा स्मरणानुभव या शारदेमुळेच होतो. सर्व विश्वाची शोभा असलेली ही शारदा जीवनाची 17वी कळा आहे.
5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण व अंतःकरण या 16 कळा शारदेपासूनच झाल्या, म्हणून शारदा ही 17वी कळा. अव्यक्त ईश्वरास व्यक्त करणारी, परमार्थ साधकास आत्मनात्म विवेकाने आत्मस्वरूपाची कल्पना देणारी, ईश्वराच्या संकल्पाचा विस्तार करणारी, काळावर स्वामित्व गाजवणारी ही शारदा भवसमुद्राच्या पैल तीरावर घेऊन जाणारी शक्ती आहे. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे. शारदेच्या कर्तृत्वाबद्दल सांगताना समर्थ म्हणतात, परा, पश्चंती व मध्यमा या 3 वाणी असतात. माणसाच्या अंतःकरणात असताना त्यातून जे स्फुरते ते वैखरीने शब्दरूप धारण करते. विश्वातील सर्व व्यवहार शब्दावरच चालतात, म्हणजे जगातले सगळे कर्तृत्व शारदेचेच. परावाणीमध्ये विचार गुप्त रीतीने असतो, पश्चंतीमध्ये अस्पष्ट होतो, तो मध्यमेत स्पष्ट होतो, तर तोच विचार वैखरीत शब्दरूपाने व्यक्त होतो. सृष्टीची रचना करणारे ब्रह्मा, तिचा सांभाळ लालन पालन करणारे विष्णू व याच सृष्टीचा नाश करणारे महेश यांची निर्माती श्री शारदाच होय. साधकांच्या जीवनात श्री शारदेचे अनन्य साधारण असे महत्व आहे. ईश्वराची निर्मळ, निवांत, निश्चळ अवस्था म्हणजे शारदा. ही शारदा समर्थांचे मूळ असून तिला सद्विद्या असेही म्हणतात. योग्यांचा ध्यानाचा विषय, साधकांच्या चिंतनाचा विषय व सिद्धांची सविकल्प समाधी ही तिचीच रूपे. जे योगी यांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे. सर्व शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती जेव्हा ईश्वराचे स्तवन करतात तेव्हा ते संकल्पनेने असल्यामुळे शारदेचेच असतात. सगळी मानवे देखील तिचीच स्तुती करतात. शारदेचे विविध रूपाचे दर्शन घडवताना समर्थ म्हणतात, वेदशास्त्रांचे महात्म्य, निराकार निर्गुण परब्रह्माचे वर्णन व परमात्मा या संकल्पना शारदेचीच रूप आहेत. तर मुळात ज्ञानमय असल्याने सर्व प्रकारच्या 14 विद्या, 64 कला व 8 महासिद्धी हा शारदेचाच विलास आहे. भगवत भक्तांची भक्ती, अंतर्मुख होणाऱ्या ज्ञानी पुरुषाची आत्मस्थिती आणि जीवनमुक्तांची सायुज्य मुक्ती ही शारदेचीच रूप आहेत. समर्थ म्हणतात की शारदा म्हणजे साक्षात मायाच की जिचा अंतच लागत नाही. ज्ञानी पुरुषांना ज्ञानाच्या अभिमानात गुंतवणारी दुसरी तिसरी कोणी नाही, तर ही शारदाच होय. जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे. आपण सर्वत्र व्यवहारात बघतो की थोड्याशा ज्ञानानेही माणसं किती उन्मत्त होतात. आपले ज्ञान दुसऱ्यास उपयोगास न आणता स्वतःचा स्वार्थ साधण्यातच कामी लावतात, तर प्रकांड पंडित ज्ञानी त्या ज्ञानाच्या, अभिमानाच्या, गर्वाच्या गुंत्यात अडकून पडतात. ते ज्ञान, तो ज्ञानाचा व्यर्थ अभिमान ही शारदेचीच रूपं. त्यामुळे समर्थ शारदेच्या व्यापकतेबद्दल बोलताना म्हणतात, नेत्रांना जे दिसते, शब्दांनी जे जाणता येते व मनाने जे जे कल्पिता येते ते या शारदेचेच रूप समजावे. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, ती तुके रूप जयेचे. भगवंताचे स्तवन, भजन, भक्ती काही असो ते शारदेच्या म्हणजे मायेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून शेवटी शारदेला वंदन करताना ते म्हणतात, मी तुला नमस्कार करतो. हे शब्द म्हणजे ही शारदाच. तुझ्या अंशानेच तुला नमस्कार असो. म्हणून थोराहून थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार, तदाशेची आता. जय जय रघुवीर समर्थ. पाच. जया जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा. आता सद्गुरु वर्णवेना या अशा शब्दांनीच समर्थांनी सद्गुरु स्तवन हा समास आरंभ केलाय. श्री गणेश शारदांचे स्तवन करताना शब्द भांडार उधळणाऱ्या समर्थांचा शब्द खजिना संपला म्हणून गुरुचे वर्णन करता येत नाही अशी ही शंका येण्याचा संभव आहे. पण तेच पुढे म्हणतात, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे.
तर शब्द भांडार संपले म्हणून नव्हे, तर ज्या ठिकाणी विश्वव्यापी असलेल्या मायेचाही स्पर्श होत नाही अशा गुरूंचे माझ्यासारख्या अज्ञानी पामराने काय वर्णन करावे, असे समर्थ म्हणतात. सद्गुरू हा आकलना पलीकडे. समर्थांसारख्या पूर्ण ज्ञानी माणसाने ज्यांच्या पुढे स्वतःच अज्ञानी म्हणवून घ्यावे इतके त्या सद्गुरूचे अस्तित्व प्रचंड आहे. कुठल्याही धर्मात, त्यातही हिंदू धर्मात सद्गुरूचे महत्त्व निर्विवादपणे श्रेष्ठतम आहे. ईश्वरापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ असे मानणारे कितीतरी संत भक्त या भरतखंडात होऊन गेले. रामकृष्ण परमहंस तर म्हणतात, तुम्ही तुमच्या जीवन नौकेचे आध्यात्मिक शीड फक्त उभारा, तो सद्गुरू वारा कुठूनही येईल व तुमची जीवन नौका पैलतीरस लावी. ज्ञानदेवांचे सद्गुरू निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी या सद्गुरूच्या पूजनासाठी कितीतरी ओव्या गुंफल्यात. किंबहुना जेव्हा जेव्हा सद्गुरूचा उल्लेख आलाय तेव्हा तेव्हा त्यांची लेखणी त्यांच्यासारखी सद्गदित झाली. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हिंदू माणसाची पहाट या गुरुस्तवनाच्या श्लोकाने होत असणाऱ्या परंपरेत गुरुचे स्थान किती अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते. दत्तात्रेयांनी तर त्यांच्या आयुष्यात 24 गुरु केले. ते म्हणतात, ज्याकडून जो जो म्या घेतला गुण तो तो गुरु केला जाण. यावरून हे लक्षात येते की सद्गुरू म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे, तर ती सद्गुणांची शक्ती आहे, सद्गुणांची खाणच आहे. प्रस्तुत समासातही समर्थांनी आपल्या सद्गुरूचे कुठे नाव घेतलेले नाही. समर्थांचे सद्गुरू श्रीराम, श्रीरामाचे वर्णन त्यांनी बऱ्याच ठिकाणी केले. त्यांच्या आरत्या, त्यांची स्तवने, त्यांच्या कथा त्यांनी लिहिल्या, पण ते श्रीराम ही एक परमपुरुषोत्तम व्यक्ती म्हणून. पण हेच ते श्रीराम असा सद्गुरूंचा नमोल्लेख कटाक्षाने टाळतात. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर श्री द देशमुख यावर भाष्य करताना श्रीमद आद्य शंकराचार्यांचे म्हणणे उद्धृत करतात. अतिशय पूज्य व्यक्तीचे प्रत्यक्ष नाव घेणे त्यांच्या भक्ताला संकोच निर्माण करते. त्यामुळे प्रत्यक्ष नाव घेण्याचा शिष्य संप्रदाय नाही. पूर्वी पती इतकेच पूजनीय असावेत की ज्यामुळे पत्नी त्यांचे कधीही नामोच्चारण करीत नसे. उखाण्यातही पतीचे नाव घेताना तिचा संकोच पराकोटीचा असे. असो, त्यामुळे या समासात सद्गुरू रूप श्रीरामाचे नाव समर्थांनी घेतलेले नाही. श्रुती हे जिथे नेती नेती म्हणून माघारी फिरली तिथे सद्गुरूचे मी मूर्ख काय वर्णन करणार. तेव्हा पैल तीरावर असलेल्या सद्गुरूस माझा दुरूनच नमस्कार. मज न कळे हा विचारू, दुर्हुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाववी मज. सद्गुरू हा स्वयंपूर्ण आहे. भवसिंधू तो तरुण गेलाय ही पूर्ण श्रद्धा भक्तांच्या अंतःकरणात सद्गुरूंविषयी असते. अहो, ज्याने ही भवनदी पार केली त्यालाच ह्या नदीतले खाचखळगे, अडथळे, संकटे माहीत असणार. त्यामुळेच तो आपल्या शरणागतास विनासायास पैलतीरी नेऊ शकतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात, मला या मोहसागरातून तुम्हीच पलीकडे न्या. समर्थ पुढे म्हणतात की सद्गुरूचे स्तवन करण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, मायेची मदतही घेतली, पण एकंदरीत मी आत्ता या स्थितीला आलो आहे की तुम्ही असाल तसे असा. मी आपला जशी भावना तसे सद्गुरूचे स्वरूप मायेच्या योगे तयार करतो व सद्गुरूस वंदन करतो, असे म्हणून समर्थ सद्गुरूचे स्तवन सुरू करतात. जय जयाजी सद्गुरू राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू. सद्गुरूंचे स्तवन करताना काही उणे पडू नये याची समर्थ पुरेपूर काळजी घेतात. जशी ज्याची भावना, श्रद्धा तसा सद्गुरू असे ते प्रथमच म्हणतात. इथे त्यांनी विश्वात भरून राहिलेला व विश्वाचे बीज असेच सद्गुरूंना म्हटले आहे. मोक्ष मार्ग दाखवणारा मार्गदर्शक, परमपुरुष व अनाथांचा नाथ जसा ईश्वर तसा हा सर्व दीनांचा बंधू म्हणजे सद्गुरू. माणसाच्या मनातील नितांत श्रद्धा ही सद्गुरूविषयीची भावना आदर होय. तसे नसते तर एकलव्याने नुसत्या मातीच्या मूर्तीतून धनुर्विद्या संपादली नसती. गुरु द्रोणांबद्दल असलेली असीम श्रद्धाच त्याला धनुर्विद्येचे पाठ देत होती व पारंगत करीत होती. सद्गुरूंचे स्तवन कोणत्या शब्दांनी करायचे हा प्रश्न पहिल्याच ओवीत समर्थ मांडतात. त्याच्या पुष्ट्यर्थ इथे ते अनेक उपमा सद्गुरूसाठी देतात.
पण प्रत्येकात काहीतरी न्यून असल्यामुळे यातील एकही उपमा सद्गुरूस चपखल बसू शकत नाही. कारण सद्गुरूमध्ये न्यून असे काही नसतेच. उपमा कशा फोल आहेत त्याचे विश्लेषणही समर्थ लगेचच करतात. सूर्य अंधाराचा नाश करतो तसे सद्गुरू अज्ञान अंधारांचा नाश करून ज्ञानप्रकाश उजळवतात. पण रात्री सूर्य नसल्यावर अंधाराचे साम्राज्य, तर सद्गुरूने दिलेला ज्ञानप्रकाश कायम स्वरूपीच. तेव्हा सूर्याची उपमा सद्गुरूस योग्य नाही. सागराची उपमा द्यावी तर तो खारट आहे व सद्गुरूचा सहवास नित्य मधुरस आहे. मेरू पर्वताची उपमा द्यावी तर तो अचेतन जड आहे व सद्गुरूचे अंतःकरण कोमल आहे. गगनाची उपमा द्यावी तर गगन विशाल असले तरी शून्य आहे. सद्गुरू विशाल तर आहेच पण शून्यापलीकडे. मस्तकावर पृथ्वीचे ओझे वाहणाऱ्या शेषाची उपमाही सद्गुरूस देता येत नाही. सद्गुरू पृथ्वीसारखे निश्चल, गंभीर, क्षमाशील आहेत. म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांतकाळी पृथ्वी नष्ट होणारे पण सद्गुरू मात्र अभंग राहणार, त्यामुळे पृथ्वीची उपमा देता येत नाही. पाण्याची उपमा द्यावी तर पाणी चंचल व नष्ट होणार आहे. सद्गुरू निश्चल व अविनाशी आहे. सद्गुरूस अमृताची उपमाही अपुरी पडते, कारण अमृत प्राशन करणारे स्वर्गवासी देवही मर्त्य आहेत. तर सद्गुरू कृपेचा वर्षाव ज्या शिष्यावर होतो तो या जागी अमरच होतो. कल्पतरूची उपमा सद्गुरूस द्यावी तर कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपणास देणार. पण सद्गुरू मात्र कल्पनेच्या पलीकडे असल्यामुळे कल्पना ओलांडूनच त्यांच्याकडे जावे लागते. म्हणून सद्गुरूची तुलना कल्पतरूशी होऊ शकत नाही. चिंतामणीचे महत्व ज्यास चिंता आहे त्यासच वा ज्याच्या मनात इच्छा आहे त्यास कामधेनूची महती. सद्गुरू शिष्याच्या मनात मात्र ना कधी चिंता वास करते ना इच्छा कधी डोकावते. त्यामुळे चिंतामणी व कामधेनू या दोन्ही उपमा सद्गुरू पुढे कमीच पडतात. सद्गुरू श्रीमंत म्हणावे तर जगातील सर्व संपत्ती नाशवंत व सद्गुरू पायाशी मोक्ष लक्ष्मी सतत उभीच असते. परीस लोखंडाचे सोने करतो तसे सद्गुरूही शिष्याच्या जीवनाचे सोने करतात. म्हणून परीसाची उपमा देण्याचा मोह होतो, पण तिथेही उणे पण आहेच. परीस ज्या लोखंडाचे सोने करतो ते सोने दुसऱ्या लोखंडाचे सोने नाही करू शकत, पण सद्गुरूने तयार केलेला शिष्य मात्र दुसरा शिष्य तयार करू शकतो. थोडक्यात परीस लोखंडाचे सोने करण्यापर्यंतच मर्यादित, त्या लोखंडाचे परीस नाही बनवू शकत. पण सद्गुरू मात्र सतशिष्यास आपल्यासारखा सद्गुरू बनवतात. त्यामुळे परीसाची उपमाही सद्गुरू पुढे थिटी पडते. ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देव तिन्ही लोक, ऐश्वर्य, इंद्रपद हे कालांतराने नाश होणारे, पण सद्गुरू कृपा कधीच नाश पावत नाही. सद्गुरू कृपा शिष्यास अजरामर करते. किंबहुना या चराचर विश्वात फक्त सद्गुरू कृपाच अविनाशी अशी आहे. इतर सारे विश्व नाशिवंतच असल्यामुळे कुठलीही उपमा सद्गुरूस देता येत नाही. सोने जसे परत लोखंड होत नाही तसा सद्गुरूचा शिष्य कधीही संशयाच्या दलदलीत अडकत नाही, इतके त्याचे मन शुद्ध झालेले असते. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. किंवा आधी ओहोळ असणारा पाण्याचा ओघ गंगेत मिळाल्यानंतर जसा गंगारूप होतो, तो ओघ वेगळा काढता येत नाही, तसा आधी सामान्य असलेला शिष्य सद्गुरू कृपेने सद्गुरूच होतो. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. परी ते सरिता मिळणी मागे, वाहाळ मानिजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होय. अशा प्रकारे अनेक उपमांची तुलना सद्गुरूंशी करीत करीत समर्थ या निर्णयाशी येतात की कुठल्याही प्रकारे सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. प्रारंभीच्या ओवीतही सद्गुरू वर्णन करता येणार नाही असेच म्हणत होते. शेवटी ते म्हणतात, वर्णन करताच येत नाही ते सद्गुरू वर्णन वस्तवन. म्हणूनी सद्गुरू वर्णवेना, हेगे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती. जय जय रघुवीर समर्थ. 6. आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान. स्तवन दशकातील हा 5वा समास संत स्तवनाचा आहे. साधक अभ्यासकाच्या मनात अशी शंका येऊ शकते की सद्गुरू स्तवन तर झाले, मग हे संत स्तवन वेगळे कशाला?
सद्गुरू आणि संत वेगळे असतात का? होय, संत आणि सद्गुरू वेगळे असतात. तृषांतारास पाणी देऊन त्याची तहान शमवणारा तो सद्गुरू व सदैव जलाचा वर्षाव करणारा तो संत. मेघधाराप्रमाणे संत नेहमी बरसत असतात. जे त्या जलधारात भिजतील ते मोक्षाप्रत जातील, बाकीचे कोरडे राहतील. सद्गुरू मात्र जो शिष्य कृपेची याचना करेल त्यावरच कृपा करणार. म्हणून इथे संतांच्या स्तवनासाठी एक स्वतंत्र समास समर्थ लिहितात. ते म्हणतात, आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आत्मस्वरूपाचे जे सूक्ष्म असे गुह्य ज्ञान आहे ते या लोकी प्रगट होते. त्याचा प्रत्यय येतो तो संतांच्या अस्तित्वामुळे. अशा थोर संत सज्जनांना माझा नमस्कार असो. परमात्मा वस्तू अत्यंत दुर्लभ आहे. त्या वस्तूचा लाभ होईलच तर तो संत सज्जनांच्या संगतीमुळे, सहवासामुळे. समर्थ म्हणतात, ही परमात्मा वस्तू सूक्ष्म असली तरी अगदी उघड आहे. देहबुद्धीला ती दिसत नाही व अनेक प्रकारे साधनांद्वारे कष्ट उपसले तरी ती अनुभवता येणार नाही. दिव्याच्या प्रकाशात वा 16 कळांनी पूर्ण असलेल्या चंद्रप्रकाशातही ही वस्तू दिसत नाही. इतकेच काय, पण ते तेजपुंज अशा सूर्यप्रकाशात अणुरेणू, कोळ्याचा बारीक धागा, केसाचे बारीक चिरलेले टोक सुद्धा दिसते, पण ही आत्मवस्तू मात्र दिसत नाही. संत कृपेने मात्र ही वस्तू साधकास प्राप्त होऊ शकते. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तुसी, ते जयाचेनी साधकासी प्राप्त होय. आत्मवस्तूच्या दुर्लभ लाभाविषयी समर्थ पुढे म्हणतात, विवेक तिचा शोध घेता घेता लुळा पडतो. शब्द स्फुरणे बंद होते. चंचल मनाची धडपड निरुपयोगी ठरते. 1000 मुखे असलेल्या शेषालाही त्या वस्तूचे वर्णन करता येत नाही. ज्या वेदांमध्ये सर्व विश्वाचे ज्ञान आहे असे वेदही ह्या वस्तूबाबत नेती नेती असेच म्हणतात. ती वस्तू कळण्यासाठी संतसंगच उपयोगी पडतो. संतांच्या संगतीत साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येऊ लागतो. माया देखील ही वस्तू दाखवण्यास तोकडी पडते. इथून पुढे समर्थ संतांचे वर्णन करताना म्हणतात, संत हे परमानंदाचे स्थान, संतोषाचे मूळ, अखंड विश्रांती, कायम तृप्ती, आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडे होय. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोली जे माहेर, सायोज्य मुक्तीचे. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप. संताचा देह म्हणजे पुण्य साठवण्याची पवित्र जागा. संतांचे अंतरंग म्हणजे विवेकाचे भांडार. त्यांचे जीवन म्हणजे सायुज्य मुक्तीचे माहेर, विश्रांती स्थान होय. सत्याची कायम कास धरणारे संतांचे जीवन म्हणजे सफलतेचे रूपच. अशा प्रकारे संतांचे सांकेतिक वर्णन केल्यानंतर संत समाजासाठी काय करतात, काय देतात हे समर्थ पुढे सांगतात. असंख्य दरिद्री जीवांना मोक्षरूपी संपत्ती देऊन श्रीमंत बनवतात. अनेक अज्ञानांना आत्मज्ञान संपन्न करतात. संत स्वतःचे सामर्थ्य दुसऱ्याच्या साहित्यासाठी उपयोगी आणतात. समर्थ म्हणतात, अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण सायुज्य मुक्ती मात्र कोणीच देऊ शकलं नाही. असे त्रैलोक्यात सापडणार नाही असे दान संत देतात. अशा दानशूर संतांचे मी काय वर्णन करणार. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. अशा संतांना जी उपमा द्यावी ती उणीच पडते असे म्हणून समर्थ म्हणतात, ऐसी संतांची महिमा बोली जे तितुकी उणी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रगट होई.